आणि आता मुंबईच्या राजकारणातून एक महत्त्वाची अपडेट। विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरेंच्या कायदेशीर लढाईबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते। अनिल परब यांच्याकडून कायदेशीर माहिती घेतली जात असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय विशाखा राऊत यांच्या नगरसेवक पदावर टांगती तलवार आहे, नेमकं काय घडतंय, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? जात पडताळणी समितीने विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द ठेवल्यानंतर आता त्यांच्या नगरसेवक पदावर आता टांगती तलवार आहे। आणि अशा स्थितीत आता उद्धव ठाकरे हे स्वतः मैदानात उतरलेले आहेत आणि कायदेशीर लढाई कशा पद्धतीने लढतंय याबाबतच्या हालचाली आता उद्धव ठाकरे यांनी स्वतः सुरू केलेल्या आहेत। अनिल परब जे शिवसेनेचे कायदेशीर त्यांच्याकडे जबाबदारी असते, त्यांना तातडीने मातोश्रीवर बोलवून घेतलं, त्यांच्याकडून सगळी माहिती आहे ती घेतली। विशाखा राऊत या मातोश्री आणि विशेष करून रश्मी ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू मानल्या जातात। आणि अशा स्थितीत जेव्हा विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द होईल तर एक मोठा धक्का हा मातोश्रीला बसणार आहे। प्रभाग क्रमांक 191 मधून त्या निवडून आलेल्या आहेत। तो ज्या ठिकाणी सेना भवन आहे, सोबत शिवसेनेची स्थापना ज्या मैदानातून झाली, जे शिवाजी पार्क आणि एकंदरीत राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला तो प्रभाग आहे। अशा स्थितीत तिथून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद जाणं एक मोठा धक्का असणार आहे। त्या अनुषंगाने नक्कीच धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। त्यामुळे विशाखा राऊतांच्या नगरसेवक पदाबद्दल आता काय निर्णय होतोय याकडे आपलं लक्ष असणार आहे।